दोन नेत्यांच्या वादात आटपाडीत 5 नव्या बसेस धुळकात. प्रवासी सेवेला फटका, एसटी महामंडळाचे नुकसान, प्रशासनाची अडचण. आटपाडी आगाराला मिळालेल्या 5 नव्या राजमाता जिजाऊ बसेस उद्घाटनावरून रंगलेल्या श्रेयवादाचा फटका थेट एसटी महामंडळ आणि प्रवाशांना बसतो आहे. आगार प्रशासनाला विश्वासात न घेता शनिवारी स्थानिक भाजप नेते, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, नगराध्यक्ष युटी जाधव, एसटीच्या सेवाशक्ती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बसेसचे लोकार्पण झाले. मात्र हा कार्यक्रम शिष्टाचार डावलून झाल्याचा आरोप होत असून त्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे या 5ही बसेस गेल्या 4 दिवसांपासून आगारातच उभ्या आहेत. परिणामी प्रवासी सेवा खोळंबलेली आहे. एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमाची माहिती आगार व्यवस्थापकांनाही नव्हती. लोकार्पणावेळी ब्रह्मानंद पडळकर यांनी या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी दुपारपर्यंत या बसेस तालुक्यात धावल्या. मात्र त्यानंतर प्रशासनाने रीतसर उद्घाटनासाठी त्या परत आगारात उभ्या केल्या. तेव्हापासून त्या वापराविना थांबून आहेत आणि या प्रकारामुळे स्थानिक आमदार सुहास बाबर नाराज झाल्याची चर्चा आहे. आगारातील अधिकाऱ्यांनी त्यांना पुनर्लोकार्पणासाठी निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यास नकार देत पुढील निर्णय प्रशासनाने घ्यावा अशी भूमिका घेतल्याचं सांगितलं जाते. तालुक्यात या राजकीय वादाची जोरदार चर्चा असून दुखावलेल्या आमदारांनी संबंधितांवर कारवाई करावी किंवा बसेस परत पाठवाव्यात अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. या संदर्भात लोकमतने आमदार बाबर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बसेस सुरू करायचे की नाही हा पूर्णपणे प्रशासनाचा निर्णय आहे. कोणतीही व्यक्ती आगारात येऊन एसटीच्या मालमत्तेसोबत छेडछाड करू शकते. त्यामुळे प्रशासनाने जबाबदारीने वागावे. ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे हा प्रकार घडला त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.